देव माझ्याकडे काय मागतो? देव काय मागतो? मागतो की नाही देव? हां, पूर्वीचा देव काय काय मागत होता सांगा जरा. नारळ मागत होता, आणखीन काय? फक्त एकट्याकडेच मागत होता काय? बाकीच्याने खाल्ले नाहीत? मग सांगा ना पटापट. नारळ मागितले देवाने, आणखी काय मागतो देव? जगातले देव फुलं मागतात, बकरे पण मागतात, कोंबड्या पण मागतात, आणखीन दारू पण मागतो, मग पैसे पण मागतो, आणखीन उंदीर नाही मागत? नाही, लाडू मागतो, मोदक मागतो, अजून सोनं पण मागतात काही देव, पैसा, कपडे पण, अजून काय काय तुम्हाला माहित आहे? माणूस पण मागतो कधी कधी देव. म्हणजे ते माहिती आहे, लहान लहान असताना देवदासी प्रकार माहीत आहे का? प्रकार हां, देवाला मुलींनाच, मुलांना नाही कोण अर्पण करत. काय चालू लोक असतील बघा. हां, ते पण काही देव मागतो. लिस्ट करायला, आपण यादी जर करायला गेलो ना तर खूप गोष्टी होतील की देव, जगातले देव ज्या मूर्त्या आहेत, ज्यांना लोक देव समजून भजत आहेत, आहे ना, त्यांचे नियम पाळत आहेत, त्यांना काय काय द्यावं लागतं. वर्षातनं कितीतरी वेळा त्यांना द्यावं लागतं. परंतु ज्या देवाची आम्ही सेवा करतो तो देव आमच्याकडे काय मागतो? मागितलं का? येशूने कधी सांगितलं 2 बकरे आणून दे तर तुझ्या पोराला मी बरं करेन म्हणून? नाही ना, नाही. देवाच्या सेवकांनी कधी काय मागितलं तुमच्याकडे? नाही. जर देवच काय मागत नाही असल्या गोष्टी, तर आम्ही तरी कशाला मागायच्या? हालेलुया. पण देव मात्र जे आध्यात्मिक, जे आत्मिक आहे, जे देवाला आवडणार आहे, ते आमच्याकडे मागतो. आणि त्याविषयी देवानं या पवित्र शास्त्रात आम्हाला लिहून ठेवलं आहे की तो सुद्धा आमच्याकडे काहीतरी मागत आहे. आता ते काहीतरी म्हणजे काय आपण पाहूया. अनुवादाच्या पुस्तकामधलं 10व्या अध्यायातलं 13वं वचन. अनुवाद 10वा अध्याय 13 वचन, पान नंबर 249. यहोवाच्या ज्या आज्ञा व त्याचे जे नियम मी आज तुझ्या बऱ्यासाठी तुला आज्ञापितो ते तू पाळावे. याखेरीज यहोवा तुझा देव तुझ्यापासून काय मागतो? शेवटचं वाक्य काय पहा. याखेरीज यहोवा म्हणजे परमेश्वर तुझा देव तुझ्यापासून काय मागतो? याखेरीज म्हणजे एवढंच. हालेलुया. एवढंच तुझा देव तुझ्याकडे मागतो. काय मागतो? तर ज्या आज्ञा व त्याचे जे नियम मी आज तुझ्या बऱ्यासाठी तुला आज्ञापिले ते तू पाळावे. काय मागतो देव आमच्याकडे? आज्ञापालन. थोडक्यात काय म्हणा? आज्ञापालन. देव माझ्याकडे काय मागतो? आज्ञेचं पालन. तो म्हणतो जे नियम मी तुला शिकवले, ज्या आज्ञा मी तुला सांगितलेल्या आहेत त्या तू पाळ. बस, बाकी मला तू काहीच देऊ नकोस. किती चांगला देव आहे ना. पण लोकांना असं सोपं नाही आवडत. त्यांना सांगितलं असतं 10,000 रुपये आणून दे, ते लगेच देतात. एक बकरी आणून दे म्हटलं की लगेच आणून देतात. म्हणजे असलं काय सांगितलं ना वस्तू की लोक लगेच तयार होतात. परंतु जर त्यांना आपण हे सांगायला गेलो की देवाला हे नको आहे, देव आमच्याकडे हेतलं काहीही मागत नाही. देवाला कोण हवं आहे? तू पाहिजे आहे संपूर्ण शरीरानं, पूर्ण मनानं. कशासाठी? त्याने जे नियम आणि आज्ञा आम्हाला दिल्या आहेत त्या पाळण्यासाठी. बस एवढंच तुझं आमचा देव आमच्याकडे मागतो.
स्पष्टपणे लिहिलं आहे नाही का मला. हो, स्तोत्रसंहिता 50 काढा, स्तोत्रसंहिता 50. आठवं वचन पहा. तुझ्या यज्ञांविषयी मी तुला बोल लावित नाही आणि तुझी होमार्पणे निरंतर माझ्या पुढे आहेत. देव म्हणतो तुझ्या यज्ञांविषयी, मला आवडतात तुझी यज्ञे, त्याविषयी मी काही तुला बोलणार नाही. तुझी होमार्पणं पण मला आवडतात, पण ती कोणत्या प्रकारची, तुला वाटतं तशी आहेत का ती? तशी नाही आहेत. मी तुझ्या घरातून खोंड किंवा तुझ्या कोंडवाड्यातून बोकडी घेणार नाही. हां, मी तुझ्या घरातून खोंड किंवा तुझ्या कोंडवाड्यातून बोकडही घेणार नाही. ऐका सगळ्यांनी व्यवस्थित. कारण वनातला प्रत्येक पशु माझा आहे. देव म्हणतो वनातला प्रत्येक पशु हा माझा आहे, मी तुझ्याकडे मागणार नाही. हजारो डोंगरावरील गुरेढोरे माझीच आहेत. हजारो डोंगरावरील गुरढोरं जी आहेत ती माझीच आहेत. डोंगरातले सर्व पाखरे मी ओळखतो. हा, सर्व पाखरांना मी ओळखतो. रानातलं वनपशु माझे आहेत. रानातले वनपशु सुद्धा माझेच आहेत. जर मला भूक लागली तर मी तुला सांगणार नाही. जर मला भूक लागली तर मी तुला नाही सांगणार की तू मला दे म्हणून. कारण जग आणि त्याच्यातला भरणा माझाच आहे. हा, कारण जगात जे काही आहे ते सगळं मी निर्माण केलंय, ते सगळं माझं आहे, म्हणून मी ते तुझ्याकडे मागणार नाही. खोंडाचे मांस मी खाईन काय? खोंडाचं मांस मी खाणार आहे का? बोकडाचं रक्त मी पिईन काय? बोकडाचं रक्त पिणारा मी आहे का? देवाला उपकार स्तुतीचा यज्ञ अर्पण कर. हे सगळं मला नको आहे. जर काय करणार असेल तर एक गोष्ट कर, तू माझ्या आज्ञा पाळ, माझे नियम पाळ. आमेन. हालेलुया. मला हे तुझ्याकडून नकोच आहे. देवाला उपकार स्तुतीचा यज्ञ अर्पण कर. उपकार स्तुतीचा यज्ञ अर्पण कर. आणि परात्पराकडे तू आपलं नवस फेड. परात्पराकडे पुढे आपले तू नवस फेड. पुढचं वचन. आणि संकटाच्या दिवशी मला हाक मार. आणि संकटाच्या दिवशी मला हाक मार. मी तुला मुक्त करीन. मी तुला मुक्त करीन. आणि तू माझा गौरव करशील. आणि तू माझा गौरव करशील. हालेलुया. हालेलुया. तुझे बोकड नको, तुझ्या कोंबड्या नको, अगरबत्त्या नको, हार आणि तुरे पण, नारळ सुद्धा. कारण जग आणि त्याच्यात जे काय ते काय म्हणतो, देव म्हणतो माझा आहे. हालेलुया. मी भिकारी नाही आहे तुझ्याकडे मागायला. मला भूक लागली तर मी तुझ्याकडे मागणार. मग आतापर्यंत विचार करा कोणाला देत होतो आपण. बरोबर का? दिलंय की नाही? सगळ्यांनी दिलंय, मला माहित आहे. मी पण दिलंय. पण देव हे मागत होता का? नाही. देव फक्त एकच गोष्ट म्हणतो. काय म्हणतो? माझ्या आज्ञा पाळ. मी जे तुला शिकवलं आहे, जे नियम मी लावलेले आहेत ते मात्र तू पाळ. एवढंच मला तुझ्याकडून हवं आहे. बाकी मला तुझ्याकडून काहीही नको. कळलं काय? कोण काय बोलतच नाही. सगळे सकाळी सकाळी थंड का झालेत काय माहिती. एवढं बाहेर गरम आहे तरी. हालेलुया. त्याचे काय मागत आहे देव? काय म्हणत आहे? काय करायला सांगत आहे मला? कोणीच नाही. बघा, म्हणजे एवढ्या वेळ मी बोललो त्याचं काय नाही. नाही, आवाज येत नाही मला. मी बाहेर झालो. देवाला उपकार स्तुतीचा यज्ञ अर्पण कर. थोडक्यात सांगा ना, काय करायला सांगतो देव? आज्ञा पाळ. काय सांगतो देव? हां, म्हणजे देवाला पहिली गोष्ट जर काय हवी असेल तर ती आहे आज्ञा पालन. अशा 5 महत्त्वाच्या गोष्टी आज आपण पाहणार आहोत, ज्या देव आमच्याकडून मागतो. तयार आहेत का? पहिलं सांगा शेजाऱ्याला, देवाच्या आज्ञा पाळ. हे मी तुला सांगतो, मी नाही पाळणार. मी बाजूच्याला बोल म्हटलं की लोक काय करतात माहीत आहे? तो बाजूचा इथे असतो आणि इथूनच अशी बोलतो, देवाच्या आज्ञा पाळ. म्हणजे त्याचे पण नाही आणि स्वतःचे पण नाही, मधल्याच भागात बोलून जातात.
शेजारी बसलाय त्याच्याशी पण बोलायला कठीण जातं आहे. अशा लोकांशी कसं बोलणार मग तुम्ही? व्यवस्थित सांगावे, असा हलवून सांगा, देवाच्या आज्ञा पाळ, एवढंच देव तुझ्याकडे मागतो. हालेलुया, हालेलुया. हां, थंडा नाही मागत. हालेलुया. आज्ञा पाळणं फक्त मागतो देव. आणखीन वचन आम्हाला काय म्हणतं की देवाला आज्ञा पाळणारे लोक एवढे आवडतात की तो म्हणतो तुम्ही यज्ञ, लोक ज्या प्रकारचे यज्ञ करतात तसं यज्ञ मला तुम्ही नाही दिलं तरी चालेल, नाही देऊच नका. काय म्हणतो देव? मला तुमचा यज्ञ म्हणजे काय असायचं माहीत आहे का? आजही होतात, पूर्वीच्या काळी खूप व्हायचे. यज्ञ म्हणजे माहीत आहे, अशा रीतीने एक चौकोन आखलं जायचं विटांचं, त्याच्यामध्ये 7 प्रकारची लाकडं ठेवायची, त्याच्यावर तूप सोडायचे आणि ते पेटवायचे आणि ती आग व्हायची, पेटायचं ते यज्ञ. काही ठिकाणी यज्ञ म्हणून बोकड अर्पण करतात, कोंबडे अर्पण करतात, अशा रीतीने ते यज्ञ. देव म्हणतो मला तुमचे यज्ञांचा वीट आला आहे. हालेलुया. काय म्हणतो? हां, मला तुमचे यज्ञ नको आहेत, तर मला एकच गोष्ट हवी आहे, ती म्हणजे तुम्ही माझ्या आज्ञांचं पालन करावं. पहा, 1 शमूएल 15वा अध्याय वचन 22 बघा. 1 शमूएल 15वा अध्याय 22 वचन, पान नंबर 378. शमूएल म्हणाला, यहोवाला आपले वचन मानण्याने जितका संतोष होतो तितका संतोष यहोवाला होमार्पणाने व यज्ञांनी होईल काय? पहा, यज्ञापेक्षा आज्ञा मानणे आणि मेंढरांच्या मांद्यांपेक्षा वचन ऐकणे अधिक चांगले आहे. आमेन. मिळालं का सगळ्यांना? पान नंबर 378. हां, व्यवस्थित खुणा करून ठेवा, लिहून ठेवा आणि घरी गेल्यानंतर उद्या लगेच विसरून जा. काय लिहिलंय? शमूएल म्हणाला, यहोवाला आपले वचन मांडण्याने जितका संतोष होतो म्हणजे आनंद होतो, तितका संतोष यहोवाला होमार्पणाने आणि यज्ञांनी होत नाही. हालेलुया. आता आपण जो मगाशी आपण पण यज्ञ अर्पण केला. कोणता यज्ञ होता तो? उपकार स्तुतीचा यज्ञ होता. हालेलुया. बरोबर का? पण तो उपकार स्तुतीचा यज्ञ कधी मान्य होईल? तेव्हा कोणाचा आज मान्य झाला असेल? ज्याने आज्ञा पाळलेल्या आहेत त्याचा. पण ज्याने आज्ञा पाळलेल्या नाहीत त्याचा उपकार स्तुतीचा यज्ञ देवाला मान्य. हालेलुया. मग जगामध्ये आज संडे म्हटलंय ना, रविवारचा दिवस आहे. बरेचसे कॅथलिक लोक आपापल्या चर्चमध्ये एकत्र जमतात आणि ते सुद्धा उपकार स्तुतीचा यज्ञ अर्पण करतात. कशासमोर? मूर्तीच्या समोर. हालेलुया. मग मूर्ती पूजा करणं हे देवाला मान्य आहे का? म्हणजे त्यांच्या उपकार स्तुतीचा यज्ञ देवाला मान्य झाला का? नाही. त्यांचा यज्ञ देवापर्यंत पोहोचला नाही. तसा आमचा पण यज्ञ देवापर्यंत पोहोचणार नाही जर आम्ही त्याच्या आज्ञा पाळणार नाही. मग तुम्ही कितीही त्याची गाणी दिवसभर ऐका, दिवसभर बोला, स्तुती करा, काहीही करा, परंतु जर तुम्ही त्याच्या आज्ञा पाळणारे नसाल तर देव म्हणतो मला तुझे यज्ञ काहीच कामाचे नाहीत. पण जर तुम्ही आज्ञा पाळणारे असाल तर तो मात्र म्हणतो तुझा उपकार स्तुतीचा यज्ञ मला मान्य झाला आहे. हालेलुया. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट देवाला काय आवडते? आज्ञेचं पालन. बरोबर का? पुन्हा एकदा वचन वाचूया ते
यहोवाला आपले वचन मानण्याने जितका संतोष होतो तितका संतोष होमार्पणाने व यज्ञाने होईल काय? तर पुढे तो म्हणतो, पहा, यज्ञापेक्षा आज्ञा मानणे आणि मेंढराच्या मांद्यांपेक्षा वचन ऐकणं हे अधिक चांगलं आहे. इथे वचन ऐकणं म्हणजे नुसतं ऐकणं नव्हे, पाळणं. हालेलुया. वचन ऐकणारे पण भरपूर आहेत, परंतु देवाला नुसते ऐकणारे नको आहेत. देवाला त्याच्या वचनाप्रमाणे चालणारे लोक हवेत, तरच त्याला आपण म्हणू शकतो आज्ञा पाळन. नाहीतर नुसतं ऐकलं आणि पाळत नाही तर ते आज्ञापालन नाही झालं, मग तर आमचा यज्ञ देवाला मान्य झाला नाही. म्हणून लक्षात घ्या प्रियांनो, देवाला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट आपल्याला द्यायची आहे. हालेलुया. देव जगातली कोणतीही वस्तू आपल्याकडे मागत नाही, बस तो आमचं हृदय पाहतो, आमचं अंतकरण पाहतो आणि त्या अंतकरणात आम्ही त्याचं वचन किती पाळलेलं आहे ते तो पाहतो. हालेलुया. दुसरी गोष्ट, आणखीन देव आमच्याकडे काय मागतो? पहिली गोष्ट, जास्त नाही, मी थोडेच वचनं घेणार आहे. हालेलुया. नाहीतर आज्ञापालनवर आणखीन 4 आठवडे जातील त्याच्यावर. इतकं भरपूर आपल्याला देव देईल. हां, पण काय फायदा? रास ढिगभर एवढं खायला घातलं तर ते पचत नाही. थोडंसं देतो ना. हां, थोडीशी पुरी देतो, थोडासा भात देतो, मग थोडीशी जिलेबी देतो, मग कसं होईल? खाल्ल्यासारखं वाटेल. हालेलुया. एकदमच एवढा सगळा भात दिला तर नाही पचणार ना. मला माहिती आहे तुम्हाला काय पचतं ते. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. दुसरी गोष्ट, देवाला काय आवडते पहा. तुम्हाला माहिती आहे आपल्या जीवनातली मी असं विचारलं की तुमच्या जीवनातली सगळ्यात जास्त कोणती वेळ तुम्हाला आवडते? कोण उत्तर देते का बघूया. दिवसभरामध्ये 24 तास असतात की नाही? जाऊ दे, 12 तास पकडू आपण. त्यातली कोणती वेळ तुम्हाला आवडते जास्त? हो, सकाळची. कुठली? नाश्त्याची? सकाळची नाश्त्याची वेळ, दुपारी मस्तपैकी जेवणाची वेळ आणि रात्री जेवण झोपण्याची वेळ. कोणती वेळ आवडते? सकाळी. काय? सकाळी प्रार्थनेची वेळ एकाच माणसाला आवडते, बाकीच्या कोणाला आवडत नाही. हॅलो. ज्याला भक्तीची वेळ आवडते ना, तो खरा प्रभूचा. हालेलुया. कुठली वेळ म्हणालो मी? भक्तीची वेळ. विश्वासणाऱ्यांना, देवाच्या प्रिय लोकांना ही वेळ सगळ्यात जास्त आवडीची असते. तुमचं काय आहे मला माहीत नाही, पण मी म्हणेन आपल्या सगळ्यांना हीच वेळ जास्त आवडली पाहिजे. हालेलुया. हालेलुया. आणि रविवारी हे फक्त दिसतं, माहीत नाही इतर दिवशी किती जणांना आवडतं. रविवारी भक्तीसाठी लांबून लांबून लोक इथे येतात, एकत्र जमतात आणि परमेश्वराची भक्ती करतात. हालेलुया. अर्थातच इतक्या सगळ्यांना ती आवडते, पण फक्त मंदिरातच का? घरातली सुद्धा भक्तीची वेळ आवडली पाहिजे. हालेलुया. हालेलुया. मग आता कधी विचारलं तर काय सांगाल? कुठली वेळ आवडते? झोपण्याची वेळ आवडते. है ना? कोण बोलतच नाही एवढं सांगून, पण बोला तरी. कोणती वेळ आवडते? देवाला पण ती वेळ आवडते. हालेलुया. आपण दिवसभरात जे काही कामं करतो, कष्ट करतो, जे काही करतो,
त्या वेळेमध्ये देवाचं लक्ष आपल्याकडे असतंच, नाही असं नाही. परंतु ज्या वेळेला आपण भक्तिमय हृदय घेऊन त्याच्याकडे जातो त्यावेळेला त्याला सगळ्यात जास्त आनंद होतो. हालेलुया. ते गाणं ऐकलं होतं, मला ते येत नाही. भक्तीची वेळ, भक्तीची वेळ मला सदैव आवडी, नावा टिळकांचं गाणं आहे. छान आहे. ही वेळ ज्याला आवडते तो खूप आशीर्वादित आहे. हालेलुया, हालेलुया. आणि तुम्हाला सांगतो या भक्तीमध्ये इतकी शक्ती आहे की देवसुद्धा स्वर्ग सोडून तिथे येतो. मग कोणती वेळ सगळ्यात चांगली मला सांगा, बरोबर ना? त्याचं वचन आम्हाला म्हणतं, दोघं किंवा तिघं माझ्या नावात जिथे एकत्र झालेले आहेत तिथे मी हजर आहे. का? कारण त्याला माहिती आहे आता हे एकत्र जमलेत ते माझी भक्ती करण्यासाठी जमले आहेत. हालेलुया. हे माझी स्तुती करण्यासाठी जमलेत, हे माझ्या आराधनेसाठी जमलेले आहेत. म्हणून मला आता त्यांच्यामध्ये का त्याला आवडतं. हालेलुया. जसं आज्ञा पाळणारे लोक त्याला आवडतात तसे आज्ञा पाळणारे लोक जेव्हा भक्ती त्याची करतात त्याला तेव्हा आवडतं. हालेलुया. गावात कुठे मॅच चालू आहे, कसं होतं जीव वर खाली आहे ना, प्रार्थनेत लक्ष लागतं का? टोर्नामेंट आहे, आणखीन काय काय मिंट मला काय माहिती नाही. ते हां जातो की नाही धावत पळत, काय होतं? आवडतं. आमच्याकडचे लोक मैदानावर नाही जात, आमच्याकडचे लोक टी व्ही समोर बसतात. हालेलुया. कुठे? हां, आमचं टी व्ही मैदान असतो. इतकं आवडतं की बाकीची सगळी कामं बाजूला ठेवतात, पण मॅच बघायचं बाजूला ठेवणार नाहीत. ही कोणाच्या आवडीची वेळ झाली? ही आपल्या आवडीची वेळ. हालेलुया. पण देवाला कोणती वेळ आवडते? भक्तीची वेळ. हालेलुया. तसं आम्हाला पण कुठली वेळ आवडली पाहिजे? आणि म्हणून दुसरी गोष्ट देव आमच्याकडून मागतो ती म्हणजे आहे भक्ती. आणि ती भक्ती कशी असावी माहीत आहे आपल्याला, खूप वेळा वचन वाचलं आहे. पण योहान 4 वचन 23 आणि 24. पान नंबर 1274, योहान कृत सुवर्तमान 4 अध्याय 23 वचन. परंतु खरे भक्त आत्म्यात व खरेपणात बापाची भक्ती करतील अशी वेळ येत आहे व आता आली आहे, कारण अशीच भक्ती करणाऱ्यास बाप शोधित आहे. आमेन. तो कोणाला शोधतो आहे? भक्ती करणाऱ्या. का शोधत असेल? कारण त्याला ते आवडतं. हालेलुया. देव काय शोधतो? भक्ती करणाऱ्या लोकांना शोधतो. का बरं? कारण त्याला ते लोक आवडतात. हालेलुया, हालेलुया. आपल्याला दारू आवडायची तेव्हा आपण शोधत जायचो की नाही? या अड्ड्यावर त्या गावाच्या कोपऱ्यात कुठेतरी बस, सगळे माहिती होते काना कोपऱ्यातले ना. मग कधी सकाळी पण जायचा, दुपारी पण जायचा, रात्री पण. काय आवड होती ती. प्रार्थनेला चल म्हटलं की नाही, देवाला आवडतं. पण कसं? अट आहे त्याला, एक अट आहे. काय म्हटलेलं आहे पहा 23व्या वचनामध्ये? आत्म्यात आणि खरेपणात भक्ती करणारे लोक देवाला हवे आहेत. कसे लोक पाहिजेत? बोला. आत्म्यात व खरेपणात. बघा शेजारचा जागा आहे का बघा. तो आत्म्यात आहे की शरीरात गेलाय बघा. गेला? मग म्हणून तर सांगतो मी. बघा कुठे शरीरात आहे की आत्म्यात आहे? सांगा. आत्म्यात आणि खरेपणात भक्ती करणारे लोक देवाला आवडतात. आत्म्यात व खरेपणात भक्ती करणारे लोक देवाला आवडतात. हालेलुया. ढिंचक 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 रस्त्यावर धिंगाणा करणारे लोक देवाला आवडत. ती भक्ती
नाही. आमच्या पूर्वजांनी अशी भक्ती कधीच केली नाही. आमच्या पूर्वजांनी भक्ती जी केली ती मनापासून केली, आनंदानं टाळ वाजवत. अरे इतके मग्न होऊन जायचे, इतके मग्न होऊन जायचे की गोरा कुंभारासारखा संत आपल्या लहान लेकराला सुद्धा पायाखाली तुडवतो. माहिती आहे का ती गोष्ट तुम्हाला? ही भक्ती, असे भक्ती करणारे लोक आमच्या देशात, आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले. पण आज आजूबाजूला जेव्हा बघतो ना, तेव्हा नुसती शोबाजी दिसते. बाजारात मिळणारे कपडे, फेटे, झेंडे, ढोल, ताशे, आवाज, गोंधळ, उधळ निउधळ, फक्त शो. फक्त मी हिंदूंचंच नाही म्हणत आहे, मी सर्व लोकांसाठी म्हणतोय. आज प्रत्येक जण आपल्या भक्तीचा देखावा मांडतो. प्रत्येक जण हल्ली रस्त्यावर उतरतो. काही असू दे, ते रस्त्यावर आलेच पाहिजेत. वचन काय म्हणतं? तू जेव्हा भक्ती करतोस तेव्हा तू आपल्या आतल्या खोलीत जा. तुझा देव जो गुप्तात तुला पाहतो तो तुला पाहील. हालेलुया. म्हणजे भक्ती करणाऱ्यांनी कशी भक्ती केली पाहिजे? आत्म्यामध्ये. आजूबाजूला ढोल कुठले जात आहेत, ढँटँग 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 ढँटँग. मला सांगा, त्याचा आत्म्यामध्ये भक्ती करता येईल? त्याला ध्यान करता येईल? त्याला मन प्रभूकडे लावता येईल? नाही ना. योग्य सूर, योग्य ताल, योग्य ठेका आहे ना. मग ती गाणी गाताना ते सूर जुळले, संगीताचे सूर, गाण्याचे सूर, की मग मन बरोबर, हृदय त्याच्याकडे लागतं, डोळे त्याच्याकडे लागतात. आणि मग जेव्हा आपण गायला लागतो, ती देवाला भक्ती हवी आहे. हालेलुया. मग कधी कधी वाद्य असू देत नाही तर नसू देत, सूर असू देत नाही तर नसू देत, कधी कधी नुसतेच तुम्ही बसलात आणि आपलं हृदय त्याच्याकडे जरी लावलं ना, तरीसुद्धा ते देवाला आवडतं. हालेलुया. ही भक्ती देवाला हवी आहे, आत्म्यात आणि खरेपणात. हालेलुया. कशी भक्ती हवी आहे म्हणा? आत्म्यात आणि खरेपणात. हालेलुया. आणि अशीच भक्ती करणाऱ्यांस बाप शोधित आहे. कोण शोधत आहे? आमच्या सगळ्यांचा निर्माणकर्ता बाप शोधत आहे. अशा रीतीने भक्ती करणाऱ्यांना शोधत आहे. हालेलुया. या भक्तीमध्ये आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या प्रियांनो. इथे तुमची अगरबत्ती तुम्ही लावा नाही तर नका लावू. त्याला वस्तू नको आहेत, त्याला तुमचा आत्मा हवा आहे. जे सत्य तुमच्या हृदयात आहे ते त्याला हवं आहे. दिवा लावलेला नको आहे त्याला, अगरबत्ती नको आहे त्याला, हार आणि फुले नको आहेत. तर त्याला हवा आहे तुमच्या हृदयातला सुगंध हवा आहे. हालेलुया. त्याला तो बाजारातला मिळणारा दिवा नको आहे. तुमच्या हृदयाची ज्योत त्या ज्योतिषी लागलेली त्याला हवी आहे. हालेलुया. त्याला फुलांचा हार नको आहे, त्याला हवा आहे तुम्ही त्याच्यासमोर झुकवलेली मान त्याला हवी आहे. लोक असे ताठ मानेने ते कधी कधी देवासमोर उभे राहतात. ते देवाला म्हणतात तुला हार घातला, हार. त्याला काय हार घालणार? मी हारलेला मनुष्य त्याला काय हरवणार? बरोबर की नाही? या वस्तू म्हणजे भक्ती नव्हे. पहिली गोष्ट, मूर्तीपूजा म्हणजे भक्ती मुळीच नाही. कारण देव आज्ञापालनामध्ये पहिलंच गोष्ट सांगतो, मूर्तीपूजा करू नको. लक्षात राहतंय का प्रियांनो? समजतंय का माझं बोलणं? म्हणून जो काही दिखावा असतो
कोण मोठी मूर्ती आणतोय, कोण लहान आणतोय, कोण सोन्यांची आणतोय, कोण सुंदर सुंदर फुलं आणतोय, कोण सुगंधित अगरबत्त्या लावतोय, कोण दिवे लावतोय. पण जे देवाला हवंय ते खूप कमी लोकांकडून मिळतं. आणि लक्षात ठेवा, त्या कमीमध्ये आपण असलं पाहिजे. कारण देव अशा रीतीने भक्ती करणाऱ्यांना शोधत आहे. हालेलुया. आणि देव हे आमच्याकडून मागतो, आज्ञापालन मागतो, त्याप्रमाणे तो भक्तीसुद्धा आमच्याकडे मागतो. फिलिप्पकरासपत्र 3 अध्याय वचन 3 पहा. फिलिप्पिकरासपत्र 3 अध्याय वचन 3, पान नंबर 1422. फिलिप्पिकरासपत्र 3 अध्याय 3 वचन. कारण आम्ही जे देवाच्या आत्म्याने आराधना करणारे व ख्रिस्त येशूत आनंद करणारे व देहावर भरोसा न ठेवणारे ते आम्ही खरे सुनतेचे आहोत. हालेलुया. कोण आहेत खरे देवाचे? वचन या ठिकाणी म्हणतं, देवाचं वचन आम्हाला म्हणतं, आम्ही जे देवाच्या आत्म्याने आराधना करणारे. हालेलुया. कशाने आराधना करणारे? वस्तूंनी नाही. देव वस्तूंचा नव्हे, देव भावाचा भुकेला आहे, देव भक्तीचा भुकेला आहे. हालेलुया. ही भावभक्ती, हे हृदयातले भाव, हे हृदयातलं अर्पण म्हणजेच काय? आत्म्याने आराधना करणारे असे लोक देवाला हवे आहेत. हे लोक हे आपला प्रभू आपल्याकडे मागत आहे. दुसरी गोष्ट काय? येशूमध्ये आनंद करणारे. हालेलुया. कुठे? कोणामध्ये? परत म्हणा, कोणामध्ये आनंद? जगामध्ये? पापामध्ये? दारूमध्ये? कशामध्ये? येशूमध्ये आनंद. लोकांचा आनंद वेगवेगळ्या गोष्टीत असतो, पण आमचा आनंद कशामध्ये असला पाहिजे? येशूमध्ये. हालेलुया. तिसरी गोष्ट, देहावर भरोसा न ठेवणारे. देहावर म्हणजे शरीरावर भरोसा ठेवणारे असे लोक देवाला नको आहेत. आत्म्यात आणि खरेपणात भक्ती करणारे. हालेलुया. काय लक्षात राहतंय? नक्की की देहावर भरोसा ठेवणारे पाहिजेत देवाला? नाही. आत्म्याने आराधना करणारे, ख्रिस्त येशूमध्ये आनंद घेणारे, अशा रीतीने जे देवाची भक्ती करतात अशा लोकांना देव शोधतो आणि ते जेव्हा सापडतात तेव्हा देवाला आनंद होतो. हालेलुया. म्हणजेच देव आमच्याकडून काय मागत आहे? वस्तू, देखावा. काय हवंय त्याला? आमचं मन हवं आहे. मनोभावे हृदयापासून डोळे बंद करून ज्या वेळेला आम्ही आराधना करतो, त्याची गीतं गातो, त्याला धन्यवाद देतो, अशी भक्ती करणाऱ्या देव शोधत राहतो. पहिली गोष्ट आज्ञापालन. दुसरी गोष्ट देवाला काय आहे? काय मागत आहे आमच्याकडे देव? भक्ती मागत आहे. अजून एक वचन आपण वाचूया. स्तोत्रसंहिता 26:9. स्तोत्र 26:9 वचन, पान नंबर 699. सॉरी, 26:9 नाही, चुकलं काय. स्तोत्र 9वा अध्याय वचन 1 आणि 2 बघा. स्तोत्र 9:1, पान नंबर 689.
मी आपल्या साऱ्या हृदयाने यहोवाची उपकार स्तुती करीन. येस येस. मी तुझ्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करीन. आमेन. तुझ्या ठाई मी हर्षित होईन व उल्हासेन. हे परात्परा, मी तुझ्या नावाला स्तुती गाईन. आमेन. भक्ती कशी करेन आणि कशी आवडेल देवाला? आमेन. काय हवंय देवाला? अशी भक्ती हवी. कशी? पहा, मी आपल्या साऱ्या हृदयाने यहोवाची उपकार स्तुती करीन. साऱ्या हृदयाने परमेश्वराची काय करेन? उपकार स्तुती करेन. काल बरं नव्हतं तरीही मी स्तुती करेन. आता पण जरी मी आजारी असलो तरी पण मी त्याची स्तुती करेन. तरी पण मी त्याची भक्ती करेन. तरीही मी त्याची आराधना करेन. कारण मला माहिती आहे माझी ही भक्ती पाहून तो मला आशीर्वादित करणारच. हालेलुया. मी काय म्हणतोय तो? मी तुझ्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करेन. भक्तीमध्ये मी काय करेन? मी देवानं माझ्या जीवनात जी अद्भुत कृत्य केलेली आहेत त्या अद्भुत कामाचं मी वर्णन करेन. बघा भक्ती कशी केली पाहिजे. किती अद्भुत कामं. स्वतःकडे बघा. स्वतःकडे बघत नाहीत लोक हल्ली, दुसऱ्याकडे जास्त बघतात, है ना. दुसरा काय करतो, काय खातो, कुठे जातो, त्याला काय समजतं, त्याला काय नाही समजत. दुसऱ्याच्या गोष्टी खूप माहीत असतात. स्वतःकडे पाहायला सुरुवात करा. हालेलुया. देवानं मला किती सुंदर रीतीने घडवलं आहे. आरशात रोज बघतो ना, तेव्हा बघायचं आणि म्हणायचं, हो क्या चिकना है. नाही चिकन नाही येतो आपण. अरे हो की नाही? लाजतात का मला माहिती नाही आहे. तुमच्याकडे चिकना या शब्दाचा अर्थ काय वेगळा आहे की काय? नाही ना. काय म्हणायचं आरशात बघितल्यावर? किती सुंदर आहे. देवाच्या हातानं बनवलेलं हे किती सुंदर आहे. देवाच्या अद्भुत कृत्यांचं मी काय करेन? हां. म्हणून म्हटलं स्वतःला आरशात बघितल्यावर की म्हणायचं, हो किती सुंदर बनवलं आहे देवानं. हालेलुया. बरोबर की नाही? अरे काय समजतं की नाही? हां. आत्तापासून आरसा समोर दिसला की असंच म्हणायचं. स्वतःला कमी नाही लेखायचं, कधीच नाही. कारण आपण त्याची प्रतिकृती आहोत. त्याच्या हातानं आपल्याला त्यानं घडवलं आहे. मग तो सुंदर आहे तर मी पण सुंदरच आहे. हालेलुया. जगाच्या दृष्टीने मी कसाही असू दे, पण त्याच्या दृष्टीने मी सुंदर आहे. हालेलुया. हालेलुया. कारण देवाचा हात वाईट आणि चुकीचं कधी बनवू शकत नाही. त्यानं बनवलंय ते सुंदरच आहे. माकडुनीचं पिल्लू सुंदर असतं का हो? पण तरी पण तिला ते प्रिय असतं, कितीतरी प्रिय असतं. कितीतरी प्राण्यांची पिल्लं त्याला नावं ठेवतात, पण ती काय करते? आपल्या पिल्लाला हृदयाशी कवटाळतेच. हालेलुया. म्हणून बघायचं, स्वतःकडे बघायचं. भक्तीच्या वेळेला स्वतःकडे बघायचं. वाह किती सुंदर देवानं मला बनवलं आहे. वाह किती सुंदर श्वास, चांगला श्वास देवानं मला दिला आहे. ओ हो, किती छान देवानं मला वेळ दिलेली आहे की आता तो मी एकत्र बसलेलो आहोत. तो माझ्याकडे पाहत आहे आणि मी त्याच्याकडे पाहत आहे. तो मला शोधतो आहे आणि मी त्याला शोधतो आहे. त्याचे कान माझ्याकडे लागलेत आणि माझे ओठ त्याची स्तुती करत आहेत. किती छान वेळ देवानं मला दिली आहे. असं कधी तुम्हाला मग्न होता येतं का? ही भक्ती आहे. हालेलुया. अशी करतच नाही आम्ही कधी. आम्ही फक्त कोणीतरी लिहिलेली 2 गाणी गातो. हालेलुया हालेलुया हालेलुया. झालं हे माझ्या जीवा. ही नुसती वरवरची झालं. ही देवाला नाही आवडत.
तुम्ही दिवसभर गाणी गायली किंवा 10 गाणी गायली, छान गाणी गायली, उड्या मारल्या, त्याच्यामुळे देवाला आनंद होईल की नाही मला माहिती नाही, परंतु मी म्हणेन 10 मिनटं जर तुम्ही त्याच्याशी एकरूप झाला तर त्याला नक्कीच आवडेल. हालेलुया. अशी भक्ती देव आमच्याकडून मागत आहे. कशी? आत्म्यानं केलेली आराधना. तो म्हणतो मी आपल्या साऱ्या हृदयाने यहोवाची उपकार स्तुती करीन. मी तुझ्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करीन. केवढी केवढी कृत्य! शरीराकडे, डोळ्यांकडे बघा, हाताकडे बघा, केसांकडे बघा, श्वासाकडे लक्ष लावा. सांगितलंय, ध्यान करायला शिकवलंय, कोणीच करत नाही आहे, राहिलेत तसेच. आता परत तेवढे 1 महिनाभर केलं, झालं, विसरलं, आता परत. बरोबर ना? हो म्हणा ना. नाही करत म्हणजे देवाला जे हवंय तेच आम्ही करत नाही आहोत. अशी भक्ती करा की देवाला आवडेल. म्हणून म्हटलं तिथे वस्तूंची गरज नसते. अशा वेळेला फक्त गरज असते आपलं हृदय आणि त्याचं हृदय, आपला आत्मा जो त्याने आम्हाला दिला आणि त्याचा आत्मा. आत्मभक्ती कितीतरी किती बोलण्यासारखं आहे हो. त्याचे अद्भुत कृत्य. आकाशाकडे, आकाशे देवाचा महिमा वर्णितात आहे ना. आकाशाकडे बघावं आणि म्हणावं, हो देवा तू किती महान आहेस माझ्या परमेश्वरा. इतकी वर्ष झाली एक तुकडा पण नाही पडला ना. कसं टिकवून ठेवलं आहे त्याने. त्याला काय खांब आहे का बघा कुठे लावलेला. आम्हाला साधा मंडप बांधायचं तर कमीत कमी 4 खांब तरी लागतात की नाही हो आमच्या मंडपाला. देवाने वरती आपल्या डोक्याच्या वरती एवढं मोठा मंडप बांधलाय, बघा कुठे खांब आहे का. त्याच्या अद्भुत कृत्यांचे वर्णन करीन. ही भक्ती. समुद्राकडे पाहिनं आणि म्हणे, ओ किती अथांग, किती खोल आहे, किती सुंदर आहे, काय छान आवाज येतो, किती छान त्या लाटांचा आवाज येतो, जणू काही देव माझ्याशी बोलत आहे. आणि मग त्याच्याकडे बघून म्हणायचं, याच्यापेक्षाही खोल माझ्या येशूनं माझ्यावर प्रेम केलं. सागर से भी गहरा, सागर से भी गहरा. त्याच्या अद्भुत कृत्यांचं मी वर्णन करीन. हालेलुया. छोट्या छोट्या लेकरांकडे बघावं आणि म्हणावं, ओ किती छान देवानं बनवलं आहे. नाजूक नाजूक हात, नाजूक नाजूक डोळे, किती सुंदर. त्याच्या अद्भुत कृत्यांचं मी घराकडे बघा आणि म्हणा, किती छान देवानं मला बांधून दिलंय. आम्ही नाही, आमच्याकडे स्वतःकडे बघत नाही. हीच भक्ती आहे ती. प्रत्येक गोष्ट बनवण्यामागे आणि आम्हाला देण्यामागे देवाचा हेतू हा काहीतरी आहे तर चांगला आहे. हालेलुया. तुझ्या ठाई मी हर्षित होईन व उल्हासेन. हे परात्परा मी तुझ्या नावाला स्तुती गाईन. हालेलुया. हे परात्परा, हे सर्व समर्था, मी काय करेन, तुझ्या नावाला स्तुती गाईन. कारण माझं हृदय काय झालं आहे, तुझ्यावरील प्रेमामुळे भक्तीनं भरून आलं आहे. कसं भरून आले? भक्तीनं भरून आलं आहे. हालेलुया. दावीद राजा आवडायचा का हो प्रभूला? कोणच काय बोलत नाही आहे. आवडायचा का? हां, का आवडायचा? त्याची भक्ती देवाला आवडायची. आमेन. हां, त्यांनी रोचलेली स्तोत्र देवाला आवडत होती. आणि स्तोत्र किंवा गीतं कोण रचू शकतो, कोण गाऊ शकतो? ज्याचं हृदय त्याच्या प्रेमानं भरलेलं आहे, तोच
तशा रीतीने गाऊ शकतो आणि त्याला धन्यवाद देऊ शकतो. म्हणून दाविदाचं हृदय देवाला आवडायचा, कारण दाविदाची भक्ती देवाला आवडत होती. जेव्हा जेव्हा देव त्याच्याकडे येत असेल तेव्हा तो काय बघायला घेत असेल, तो काय घ्यायला येत असेल, याची भक्ती मला आज मिळाली पाहिजे. हालेलुया. आमच्या घरात रोज देव येतो की नाही? रोज असतो, तो आहेच वचनाप्रमाणे. इम्मानुएल, आम्हा संगती देव, जिथे जिथे मी आहे तिथे तिथे तो माझ्याबरोबर आहे. माझ्याकडून त्याला काय मिळतं? पूर्वी निदान अगरबत्ती तरी देत होते, आता ती पण देत नाहीत. काय मूर्ती म्हटले देवाला, हार घेऊन जात होते, नारळ घेऊन जाते होते, अगरबत्ती घेऊन जात होते. आता काहीच नाही. आता हात हलवत यायचं, हा करायचं, निघून जायचं. झाली भक्ती. देव आमच्याकडे मागत आहे. हालेलुया. बघा कशी देता येईल तुम्हाला, आणखीन कशी उत्तम देता येईल बघा. हालेलुया. आतापर्यंत दिलं ते सगळ्या पद्धती सोडा, तो पॅटर्न सोडायचं. काय लोकांना स्वतःला असं बांधून घेतलं आहे. काय ते उठलं की बसायचं, 1-2 गाणी म्हणायची, मग प्रार्थना करायची आणि मग धन्यवाद द्यायचे आणि कामाला निघून जाय. बस एक साचेबद्ध न, तसं नाही पाहिजे. पॅटर्न ठरवून घेऊ नका. देवाच्या आत्म्याला काय आवडेल. आता हृदय म्हणतंय ना की नाही, मला आता गातच राहावंसं वाटतंय. चालेल ना. काय बिघडणार नाही आहे त्याने. हृदयाला आनंद वाटतोय ना, हृदय त्याच्याशी जळलंय ना, आत्मा आत्म्याबरोबर आहे ना. मग तुम्ही काय करताय ते महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही कसं करताय ते महत्त्वाचं आहे. ते देवाला हवं आहे. हालेलुया. हालेलुया. पण एकत्र जमतो त्यावेळेला मात्र आपल्याला नियम पाळले पाहिजेत. त्यावेळेला नाही ना असं कारण चालणार. एक जण गाणं गातोय तर एक जण वचन ओरडतोय. नाही तर म्हणाल पास्टरने सांगितलं तुझ्या मनाला काय वाटतं ते कर. मग माझ्या आत्म्याने सांगितलं वचन बोंबल, बोंबललो. नाही तसं नाही आहे. काय वेगवेगळे अर्थ काढतात. त्यामुळे मग कधी कधी सावध करावं लागतो. बाबांनो तसं नाही आहे. शब्दशः अर्थ घेतात लोक, शब्दशः अर्थ घेतात. मग काय करायचं. गेल्या वेळेला आमच्याकडे थोडी गडबड झाली म्हणून बोललो, तर एक जण प्रार्थनेमध्ये वचन सांगायला लागला, तुम्ही कोणाचे दोष काढू नका, म्हणजे तुमचेही दोष काढले जाणार नाहीत. आणि अशा रीतीने चालण्यासाठी प्रभू तू आम्हाला बुद्धी दे. अरे पण कोणी दोष दाखवले नाही तर मग माझे दोष मला कळतील कसे. हो की नाही. प्रभू वचन असं पण आहे ना, तू त्याचे दोष त्याच्या पदरी घाल, निषेध कर. काय करणार. देवाच्या सेवकाला शिकवायला निघालीत लोक. काय करायचं. दया कर आमच्यावर. तुम्ही कोणाचे दोष काढू नका. अरे बरोबर आहे, तुम्ही एकमेकांचे नका काढू, पण सेवकाला कशाला नेमलंय. मग त्यांनी जर दाखवले नाही, चुका दाखवल्या नाही, दोष दाखवले नाही, तर आम्ही वाढू का हो. वाढ होईल का सांगा मला. मूर्तीपूजा हा आमचा दोषच होता ना, दाखवला ना त्याने. व्यभिचार आमचा दोष होता ना, दारू पिणं हे आमचा दोष होता की नाही, चूक होती की नाही. देवाच्या दृष्टीने चुकी दाखवली म्हणून आज सुटली ना ती. दाखवलीच नसती तर आज पण तेच करत बसलो असतो ना.
म्हणजे काय, जाऊ दे. देवाला काय हवे आमच्याकडून? भक्ती हवी आहे, तेवढी देऊया. बाकी ज्याला जसं आहे तसं त्याने घेवो. पण मी सांगतो तुम्हाला, तुम्ही माझे दोष मला जरूर दाखवा. काय म्हणालो मी अशा माणसाला वेलकम म्हणतो, थँक्यू. यस, येऊन सरळ बोलावं, तुमचं हे चुकलं, हे मला आवडलं नाही आहे, सांगा, बरं वाटतं. आणि इथेच नाही, मी माझ्या ऑफिसमध्ये पण तसाच आहे. कोणी मला सांगितलं नाही, सर असं करायला हवं होतं, म्हटलं हां, अरे हां, बरोबर आहे, आपण असं केलं असतं. त्याच्यात कमीपणा घ्यायची काहीच गरज नाही आहे. प्रत्येक वेळेला आपणच बरोबर असो असं नाही ना. तेवढा नम्रपणा पण पाहिजे. असो, आपलं विषय वेगळीकडे गेला. तर मी काय म्हणत होतो, देवाला आमच्याकडून आज्ञापालन आणि दुसरी गोष्ट हवी आहे ती म्हणजे भक्ती. तिसरी गोष्ट आपण पाहूया. अरे बापरे, हे काटा बहुत जल्दी घूमता है. बघायची का तिसरी गोष्ट? तिसरी गोष्ट आहे पवित्रता. देव आमच्याकडे काय मागतो? तर तिसरी गोष्ट पवित्रता. पहिला थेसल 4 अध्याय वचन 7. पान नंबर 1431. थेसलनिकरास पहिलं पत्र 4 अध्याय वचन 7, पान नंबर 1431. कारण देवाने आपल्याला अशुद्धपणा करिता नाही तर पवित्रपणात बोलावले आहे. पहिला थेसल 4 अध्याय आणि 7वं वचन काय म्हटलंय पहा, पवित्रतेविषयी. कारण देवाने आपल्याला अशुद्धपणा करिता नाही तर पवित्रपणात बोलावले आहे. हालेलुया. कशासाठी? पवित्रपणात. अशुद्धपणात होतो, आता नाही. आता कशासाठी बोलावलं आहे? पवित्रपणामध्ये. म्हणजे देव आमच्याकडून काय मागत आहे? पवित्रता मागत आहे. आज्ञापालन, भक्ती आणि तिच्याबरोबर देवाला काय हवी आहे? पवित्रता हवी आहे. बघा, हे रोजचं आम्हाला द्यायचं आहे देवाला. हे फक्त एका दिवशी किंवा कधीतरी नव्हे, हे रोज देवाला द्यायचं आहे. आजही बरेचसे लोक आहेत की जे रोज देवाला धुतात, पुसतात, हार घालतात, पणत्या लावतात, हे लावतात, ते रोज करतात. परंतु देव ते नाही मागत आमच्याकडे. देव रोज हे आमच्याकडे मागत आहे. हालेलुया. पवित्रता. जे अशुद्ध पण ते सगळं बाजूला टाकून द्या. वचन किती सुंदर आहे. देवाचं वचन आम्हाला म्हणतं, तुम्ही जगामध्ये आहात, तुमचे पाय मळतील. आहे का कोणी मनुष्य असा की त्याचा पाय मळत नाही, जो अशुद्ध होत नाही? ज्याच्या मनात विचार येत नाही पापाचे, वाईट आहे? सगळेच. परंतु प्रभू येशूमध्ये आम्हाला पर्याय आहे, उपाय आहे. काय उपाय आहे? की आम्ही त्याच्याकडे जावं आणि कबूल करावं, क्षमा मागावी, पवित्र व्हावं. कारण आमचा देव पवित्र आहे आणि म्हणून त्याला ती पवित्रता आमच्याकडून हवी आहे. त्यानं आज्ञा पाळल्या, बापाच्या आज्ञेप्रमाणे चालला, त्यानं भक्ती केली, डोंगरावर जाऊन भक्ती करायचा. आणि दुसरी, तो पवित्र आहे आणि तो आमच्याकडून ती पवित्रता मागत आहे. हालेलुया.
हालेलुया. म्हणून त्यानं पवित्रपणात आम्हाला बोलावलं आहे. 1 पेत्र 1 अध्याय वचन 13 ते 16. पहिला पेत्राचं पहिलं पत्र 1 अध्याय 13 वचन. म्हणून तुम्ही आपल्या मनाच्या कमरा बांधून सावध असा. तुम्ही आपल्या मनाच्या कंबरा बांधून सावध असा. मनाच्या कंबरा कोणाला बांधायचं आहे? मनाला. बोला रे. मनाला. कोणाला बांधायचं आहे? मनाला. कारण पाप कोणाकडून होतात? वाईट विचार कुठे येतात? अशुद्ध कशामुळे होतो? म्हणून त्याला काय करा? बांधून ठेवा. तो जेव्हा जेव्हा वाईटाकडे अशुद्धपणाकडे जाईल तेव्हा आवरायचं, त्याला बांधा म्हटलंय. पुढे, आणि येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळेस जी कृपा तुम्हास प्राप्त होणार तिची पूर्ण आशा धरा. जी कृपा आम्हाला मिळणार आहे ती आशा धरायची. त्यावेळेला जरी काय जड जातं आहे की नाही, मनाला स्वतःच्या मनावर ताबा ठेवणं हे कठीण जातं. पण त्याला सांगायचं नाही, येशूमध्ये मला हे केलंच पाहिजे. हे माझ्या मना, हे माझ्या जीवा, तू यहोवाचा धन्यवाद कर, कारण त्यानं तुला मरणाच्या खाईतून सोडवलं आहे, त्यानं तुला पापातून सोडवलं आहे. हे मनाला सांगावं लागतं. बांधा म्हटलंय. हालेलुया. आशेनं, आशात आमची जी आशा आहे की मी पवित्र राहिल्यानंतरच ती पूर्ण होणार आहे, तोपर्यंत नाही. 14व वचन. आज्ञांकित मुले व्हा. आज्ञांकित मुले व्हा. आपल्या पूर्वीच्या अज्ञानपणातील हवास अनुरूप असे आपणास घडवू नका. पूर्वीप्रमाणे स्वतःला घडवत जाऊ नका. वचन 15. तर ज्याने तुम्हास बोलावले आहे तो जसा पवित्र आहे, बोलावले आहे तो जसा पवित्र आहे, तसे तुम्ही आपल्या सर्व वर्तणुकीत पवित्र व्हा. तुम्ही आपल्या सर्व वर्तणुकीत पवित्र व्हा. कारण असं लिहिलं आहे की तुम्ही पवित्र व्हा, कारण मी पवित्र आहे. कारण असं लिहिलं आहे की तुम्ही पवित्र व्हा, कारण मी पवित्र आहे. म्हणजे देव आमच्याकडून काय मागत आहे? पवित्रता मागत आहे. हालेलुया. देव पवित्र आहे आणि आम्ही तसंच राहिलं पाहिजे. हालेलुया. आम्ही तसं राहू शकतो. कारण का? आम्हाला पवित्र करणारं नाव आमच्याकडे आहे. आमेन. मी काय म्हणालो? आम्ही पवित्र राहू शकतो आणि पवित्रताला देवाला देऊ शकतो. याचं कारण काय? येशू हे नाव आमच्याकडे आहे. हालेलुया. जे नाव आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करतं, जे नाव आम्हाला सर्व वाईटापासून दूर ठेवतं, जे नाव आम्हाला सर्व अशुद्धपणापासून सोडवतं, जे नाव अत्यंत पवित्र आणि सामर्थ्यशाली आहे, असं नाव देवानं आम्हाला दिलं आहे. म्हणून आम्ही पवित्र राहू शकतो. आणि देव म्हणतो, जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही पण पवित्र व्हा. हे आमच्याकडे मागत आहे तो. हालेलुया. खूप काही दिलं असेल आतापर्यंत तुम्ही, परंतु देवाला त्या गोष्टी किंवा त्या वस्तू नको हव्यात. देवाला ह्या आत्म्याच्या गोष्टी हव्या आहेत. का बरं? कारण देव आत्मा आहे. हालेलुया. म्हणून आज्ञांचं पालन करा. भक्ती आणि तिसरी पवित्रता. उरलेल्या गोष्टी आपण पुढच्या वेळेला पाहू. या 3 गोष्टी आपल्याला देवाला द्यायच्या आहेत किंवा देव आपल्याकडे मागत आहे. हालेलुया. प्रभूला धन्यवाद देऊ. या ठिकाणी आपण थांबू.